Hello students, how are you all? In previous lecture we already saw circular motion and rotational motion. Now we see next point of chapter rotational dynamics. That point is next आपण प्रॉब्लेम बघूया. बघा प्रॉब्लेम सॉल्व प्रॉब्लेम आहे बुकमध्ये दिलेला आहे तुम्हाला. ए फॅन इज रोटेटिंग ॲट 90 RPM. RPM म्हणजेच काय रिव्हॉल्यूशन पर मिनिट. फॅन काय होतोय रोटेट होतोय. किती रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट करतोय तो प्रत्येक मिनिटाला पर मिनिट म्हटलंय. रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट RPM म्हणजे रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट. तो किती रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट करतोय 90 रिव्हॉल्यूशन्स. म्हणजेच ही काय झाली त्याची फ्रिक्वेन्सी. केव्हा जेव्हा फॅन चालू होता. म्हणजेच ही आपण सर्क्युलर मोशनचे दोन टाईप्स बघितले. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग हे काय झालं याचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे प्रत्येक मिनिटाला फॅन काय करतोय 90 रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट करतोय. देन पुढे काय म्हटलंय इट इज देन स्विच ऑफ. म्हणजे आपण काय केलं त्यानंतर स्विच ऑफ केला. स्विच ऑफ केल्याच्या नंतर काय होणार आहे इट स्टॉप्स म्हणजे फॅन जो आहे तो फिरण्याचा बंद होणार आहे. पण तो केव्हा बंद होतोय बघा आफ्टर 21 रिव्हॉल्यूशन्स. म्हणजे स्विच ऑफ केल्याच्या नंतर फॅन काय करतोय 21 रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट करतोय त्यानंतर तो ऑफ होतोय. म्हणजे ही झाली इनिशियलची म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि हे कोणतं झालं नॉन युनिफॉर्म म्हणजे तेव्हा हळूहळू फॅन स्टॉप होणार आहे. म्हणजेच तिथे जे सर्क्युलर मोशन आहे ते प्रत्येक मिनिटाला काय होणार आहे व्हॅरी होत जाणार आहे. म्हणजेच काय 21 रिव्हॉल्यूशन्स ही कोणती फ्रिक्वेन्सी असणार आहे जेव्हा आपण फॅन स्टॉप करणार आहे स्विच ऑफ केल्याच्या नंतर. ती किती रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट करणार आहे 21 रिव्हॉल्यूशन. आणि मग त्यानंतर तो फॅन काय होणार आहे स्टॉप होणार आहे. मग आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे बघा. कॅल्क्युलेट द टाईम टेकन बाय इट टू स्टॉप. म्हणजे याला स्टॉप होण्यासाठी किती टाईम लागला ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि पुढे म्हटलं आहे अज्युमिंग दॅट द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. म्हणजे त्यामध्ये जे फ्रिक्शन जे होणार आहे ते सर्व काय तिथे कॉन्स्टंट आहे असं आपल्याला अज्युम करायचं. म्हणजे ते काही लक्षात घ्यायचं नाही आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की हा जो फॅन आहे तो आपण स्विच ऑफ केल्याच्या नंतर किती मिनिटांनी तो स्टॉप होईल. तो टाईम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काय दिलेले 90 रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट. काय आहे ती फ्रिक्वेन्सी. आपण ती फ्रिक्वेन्सी एनने दाखवतो पण इथे काय आहे आपल्याला दोन फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहे. आपल्याला काहीतरी त्यातला डिफरन्स समजायला पाहिजे ओळखू यायला पाहिजे. म्हणून काय घेतलं आहे स्टार्टिंगला नॉट घेऊया आपण. 90 किती दिलेलं आहे ते 90 रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट. मग आता आपल्याला मिनिटचं काय करायचं सेकंडमध्ये कन्व्हर्जन करून घेऊ. सेकंडमध्ये करायचं असेल तर काय करायचं 60 ने डिवाईड करायचं. करा बरं काय येईल आन्सर 1.5 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड. इथे काय करायचं नंतर युनिट जे आहे ते युनिट मस्ट असतं. युनिट द्यायचं युनिट द्यायला विसरायचं नाही. त्यानंतर ह्या वेळेसची जी आपली अँग्युलर व्हेलॉसिटी होती ती काय असणार आहे 2πn आणि ते नॉट आहे. हा झाला फॉर्म्युला. त्याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू पुट करा. काय आहे ती 1.5 2 × 1.5 काय येणार आहे 3π. त्याला युनिट द्या रेडियन पर सेकंड. त्यानंतर काय आहे आपण स्विच ऑफ करतोय. स्विच ऑफ केल्याच्या नंतर किती रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट करतोय फॅन 21 रिव्हॉल्यूशन्स. आणि त्यानंतर तो फॅन स्टॉप होतोय. पुढे लिहा मग द फॅन मूव व्हाईल स्टॉपिंग इज फॅन मूव व्हाईल स्टॉपिंग इज थीटा इज इक्वल टू. ह्यावेळेस काय येणार आहे मग आपण फ्रिक्वेन्सी काहीतरी वेगळी घेऊया. 21 रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट करतो त्यावेळेची फ्रिक्वेन्सी आपण कॅपिटल एन घेऊया. तर बघा थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. मग 2πn म्हणजेच आपला 21 आहे. 21 × 2 काय येणार आहे आन्सर बघा बरं काय येणार आहे 42π. ही झाला आपला थीटा. 20 थीटाची व्हॅल्यू म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय झालं आपलं 42π. त्यानंतर आपल्याला टाईम फाइंड आउट करायचा आहे. मग आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे अल्फा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय असतो चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी पर युनिट टाईम. मग तो चेंज कसा असतो फायनल मायनस इनिशियल. फायनल म्हणजेच काय आपला ओमेगा. फायनल ओमेगा आपण फाइंड आउट केलेला आहे का बघा. जेव्हा फॅन आपला स्टॉप होणार आहे
म्हणजेच आपली अँग्युलर व्हेलॉसिटी त्यावेळेस काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यावेळेसची अँग्युलर व्हेलॉसिटी आपण घेऊया. ठीक आहे, इथे लिहा खाली ओमेगा घेऊ आपण. ती स्टार्टिंगची किती घेतलेली होती आपण, ओमेगा नॉट. त्यावेळेस आपली फ्रिक्वेन्सी किती होती, एन नॉट. मग ह्या वेळेस आपण काय घेऊया, इथे जेव्हा फॅन आपला स्टॉप होणार आहे तेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. फॅन स्टॉप होणार आहे म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी त्यावेळेस काय असणार आहे, 0. म्हणजेच ही झाली फायनल. आणि इनिशियलची किती होती, ओमेगा नॉट. म्हणजेच फायनल मायनस इनिशियल अपॉन टी इंटू फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला लिहा. इज इक्वल टू काय येणार आहे पुढे, ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर अपॉन 2 थीटा. मग प्रत्येक व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, सर्व व्हॅल्यू पुट करा आणि आपण टीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. मग ओमेगा म्हणजेच काय आहे, 0 मायनस ओमेगा नॉट काय आहे, 3 पाय अपॉन टी इज इक्वल टू त्यांचा स्क्वेअर, 0 स्क्वेअर मायनस 3 पाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 इंटू थीटाची व्हॅल्यू काय आहे, 42 पाय. 42 पाय. ठीक आहे, पटपट कॅल्क्युलेशन करा आणि टीची व्हॅल्यू फाइंड आउट करा. तुमच्या पद्धतीने तुम्ही करा कॅल्क्युलेशन. 0चा स्क्वेअर 0च होतो, मायनस साईन ब्रॅकेटच्या साईडला ते तसंच ठेवा. याचा स्क्वेअर करा, 9 पाय स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9 आणि पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर. त्यानंतर 42 इंटू 2 करा, मल्टिप्लिकेशन करा. काय येईल मल्टिप्लिकेशन, 84 हा पाय. ठीक आहे, इथे काय होणार आहे, हा पाय पैकी एक पाय गेट कॅन्सल, म्हणजे ते आपण इथेच कॅन्सल करूया डायरेक्टली. इथे काय येईल, फक्त हा एक पाय इथे राहील. 9 पाय स्क्वेअर आहे ना, त्यापैकी फक्त एक पाय गेट कॅन्सल. इकडे काय राहतं आहे, मायनस 3 पाय, टी तसाच. मग करा टीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. हा तिकडे जर आपण मल्टिप्लाय केला, मायनस 3 पाय इंटू हा इथे काय डिवाइड तिकडे जाताना काय होईल, त्याला मल्टिप्लाय होईल अपॉन ही व्हॅल्यू इकडे शिफ्ट करा आणि टी तिकडे शिफ्ट करा. इज इक्वल टू हा टी हे मायनस 9 पाय. ठीक आहे, मायनस मायनस आता इथे प्लस होऊन जाईल, पाय पाय गेट कॅन्सल. 384 डिवायडेड बाय 3 करा बरं, काय येतं आहे आन्सर, बुकमध्ये दिले 28 आणि येईल 28 येतं आहे आपलं, 28 सेकंद. म्हणजेच 28 सेकंद नंतर काय होईल, आपला फॅन काय होईल, स्टॉप होईल. टाईम किती येतो आहे, 28 सेकंद. ओके, देन आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया. नेक्स्ट हेडिंग द्या, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि ते रिलेशन पण सांगायचं आहे लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं. तुमचं ते 11th ला झालेलं आहे बघा. लिनियर व्हेलॉसिटी आपण कशाने दाखवतो, व्हीने. व्ही इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने दाखवतो, ओमेगाने, ओमेगा क्रॉस आर. हे झालं रिलेशन कशातलं, बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. आपलं 11th ला झालेलं आहे ऑलरेडी. हा झाला त्याचा व्हेक्टर फॉर्म. आपण स्केलर फॉर्म घेऊया. आता स्केलर फॉर्ममध्ये काय असतं, डायरेक्शन दाखवलेली नसते. म्हणजेच काय येणार आहे, फक्त व्ही इज इक्वल टू ओमेगा डॉट आर. हा झाला त्याचा स्केलर फॉर्म. त्यानंतर नेक्स्ट हेडिंग द्या, रिलेशन बिटवीन ॲसेलरेशन अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी सांगा. यातलं रिलेशन ॲसेलरेशन कशाने दाखवतो आपण, एने. वेक्टर ए इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने दाखवतो आपण, ओमेगाने, मायनस ओमेगा स्क्वेअर आर. तर बघा तुम्हाला माहिती हे इक्वेशन कसं आलं बघूया आपण. सर्क्युलर मोशन होण्यासाठी काय लागतं आहे, ॲसेलरेशन मस्ट आहे. ॲसेलरेशनची डायरेक्शन कुठे पाहिजे, म्हणजेच ॲसेलरेशन कुठे व्हायला पाहिजे, सेंटरच्या टूवर्ड्स. पार्टिकल कुठे ॲसेलरेट व्हायला पाहिजे, सेंटरच्या टूवर्ड्स. जर ॲसेलरेशन होत असेल तरच सर्क्युलर मोशन होणार आहे. मग आपण ते जे ॲसेलरेशन आहे ते कुठे होणार आहे, सेंटरच्या सर्कलच्या टूवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ही झाली आपलं ॲसेलरेशन. आणि त्याच डायरेक्शनने काय असते, आपली रेडियस पण असते बघा. रेडियस तेवढंच जे डिस्टन्स आहे ते काय असतं, आपलं रेडियस. मग बघा रेडियस आणि ॲसेलरेशन, हा इथे काय आहे, आर दाखवलेला आहे. आर म्हणजेच काय, रेडियल ॲसेलरेशन म्हणूया आपण त्याला.
कारण जसजशी रेडियस चेंज होत जाईल तसंच म्हणजे ज्या डायरेक्शनने रेडियस मूव्ह होईल त्याच डायरेक्शनने काय होतं पार्टिकल पण ॲसेलरेट होणार आहे. त्यामुळे याला काय म्हटले रेडियल ॲसेलरेशन आर दाखवलेलं आहे बघा. तर बघा ॲसेलरेशन आणि रेडियस इथे काय ॲसेलरेशन इज इक्वल टू मायनस रेडियस. दोघांची डायरेक्शन कशी अपोजिट आहे. ॲसेलरेशन जे आहे ते कुठे आहे सेंटरच्या टुवर्ड्स आहे. सेंटरच्या टुवर्ड्स आणि रेडियस कुठे आहे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. दॅट्स वाय हिअर इज निगेटिव्ह साईन. म्हणजेच आपण इथे काय केलं आहे डायरेक्शन दाखवलेली. हा झाला त्याचा व्हेक्टर फॉर्म. जर आपण स्केलर फॉर्म घेतला तर तो कसा येईल स्केलर म्हणजेच आपण त्याचं मॅग्निट्यूड घेत असतो त्यामध्ये डायरेक्शन दाखवली जात नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच नाही. म्हणजेच काय ओमेगा स्क्वेअर आर. मग आपल्याकडे ही इक्वेशन आहे. याच्यावरून काय करायचं ओमेगाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ती ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. याच्यावरून ओमेगाची व्हॅल्यू काय येईल इम्प्लाइज करायला पुढे बघा ओमेगाची व्हॅल्यू काय येईल बरं. ओमेगा इज इक्वल टू आर इथे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होतो डिवाइड व्ही अपॉन आर करा. मग इथे स्क्वेअर आहे बघा ओमेगाचा स्क्वेअर म्हणजेच व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर. आर आर गेट एक इथे आर कॅन्सल होईल. मग रिमेनिंग टर्म लिहा. काय राहिली रिमेनिंग टर्म व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू काय आला आहे हा ए. ॲसेलरेशन ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग ह्या इक्वेशनवरून परत आरची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि परत या इक्वेशनमध्ये पुट करा. याच्यावरून आरची व्हॅल्यू काय येईल आर काय होईल इकडे हा डिवाइड आहे इथे तिकडे जाताना काय होईल तो मल्टिप्लाय आणि हा याला इथे मल्टिप्लाय होतील हे म्हणजेच हा काय होईल इकडे डिवाइड. आर इज इक्वल टू काय येणार आहे इथे आर इज इक्वल टू व्ही अपॉन ओमेगा. व्ही अपॉन ओमेगा ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. देअरफॉर ॲसेलरेशन ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आरची व्हॅल्यू काय टाकतोय आपण व्ही अपॉन ओमेगा. बघा एक व्ही गेट कॅन्सल रिमेनिंग टर्म काय राहिली व्ही आणि हा ओमेगा इथे डिवाइड येतो. मग काय होईल इकडे वरती गेला तर त्याला मल्टिप्लाय म्हणजेच ॲसेलरेशन ए इज इक्वल टू काय येतं आहे आपल्या इक्वेशन व्ही इंटू ओमेगा. म्हणजेच ॲसेलरेशन ए इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटी इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. दिस इज द रिलेशन बिटवीन acceleration and angular velocity.